नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात अशी साफसफाईपासून झालेली. विराटला डबा वगैरे करून दिला. नंतर मम्मी मला इथं भांडी घासून देत होती आणि ती सगळी लावून घेतली. मी नेहमी भांडी बाहेर घासायला नेली आणि जेवढी ओट्यावर घासता येईल तेवढे ओट्यावर घासून घेतली, किचनच्या ओट्यावर, आणि सगळं असं स्वच्छ करून घेतलं आणि बाहेर आले. ही बाहेर सगळी भांडी वगैरे घासून घेतली. धुणं वगैरे धुवून घेऊन आहे ना, मग इथं आमची सानू बघा मला मदत कशी करते कामामध्ये. घरामध्ये भांडी किती बी असू दे, पण बायकांचं मन काय ऐकत नाही. बाहेर गेलं ना कुठं पण एक का होईना भांडं आहे ना घरला घेऊन येणार. असं करून आमच्या आईनं एवढी भांडी केल्यात ना घरात. अक्षरशः घासायला म्हणजे घासायला बसलो आणि रडकुंडीला येतो जीव माझा. तर माझं पण जीवन सेम असंच झालं. तर भांडी सगळी घासून घेतली. ह्यातली निम्मीच भांडी घासलीत मी ना. तर भांडी वगैरे घासून घेतल्यावर आहे ना एवढा कंटाळा आला ना. जेवून जे झोपले संध्याकाळी 4लाच उठले विराट आल्यावर. जर विराट आल्यावर तिला ट्युशनला सोडायचं होतं म्हणून जेवण वगैरे खायला घातलं केलं आणि ट्युशनला चालतच जावं लागलं म्हणून असा विचार केला होता. तर तिच्या मामानं म्हणला मी सोडतो तिला जाता जाता. तर बरं झालं म्हणलं, मला पण तेवढंच काम वाचलं. तर दुसरीकडं नारळवाल्याचा फोन आला की नारळ उतरायला येणार आहे, तर आहे का तुम्ही घरात? तर हाय या बाबा म्हणलं तिला. आणि बघा इथं नारळ झाडावर चढण्याची टेक्निक बघा कसली झाली. आधी असं नव्हतं. घरामध्ये एक झाड असलं ना तर किती फळं देते बघा. तर वर्षातनं 4 वेळा तर नारळ उतरत असेल आणि विकतचं नारळ आणायचं तर बंदच केले. तर हे एवढा पसारा काढून घेऊन बसले होते मी. दुपारी भांडी घासली आणि संध्याकाळी जरा सगळं पसारा भरून बाजार सगळं भरून ठेवायचं म्हणून बसले. तर आमची सानू मला इथं मदत करत होती. लाल फडका नको, लाल फडका तिथं कपाडावर आहे. हां थँक्यू. आणली बघा आमच्या सानूनं बरोबर लाल फडकं घेऊन ये म्हणलं, लाल फडकं घेऊन आली बघा. लई कामं करते ती, सगळं कामं करते तिला आणि करते ती. समोर जात नाहीस तू, इकडे ये. असा एवढा पसारा मांडून घेऊन बसलोय मी. पटकन आवरून घेतो आणि तर लावल्यावर दाखवतो. आजकालच्या मुलांना ना एवढी व्यवस्था आहे ना काय बोलायचं. जर आमच्या टायमाला एवढी व्यवस्था असली असते ना, आम्ही कुठं शिकून कुठंपर्यंत गेलो असतो काय सांगता येत नाही. तर तिला संध्याकाळी घरी घेऊन आले चालत जाऊन आणि संध्याकाळी आल्यावर आणि सगळी भांडी सगळी पूर्ण आणि लावून घेतली. तर भांडी सगळी लावल्यावर असं काही दिसत होतं कपाट भांड्याचं. तर चला मग घेऊया एक नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा.